आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। उद्धव ठाकरे आज इर्शाळवाडी इथल्या दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत। बचावलेल्या गावकऱ्यांची भेट घेतल्यानंतर घटनास्थळाची ते पाहणी करणार आहेत आणि त्यामुळे ठाण्यामध्ये होणारा पक्षाचा मेळावा रद्द करण्यात आलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कंबर कसली आहे। माजी मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। नाशिकमध्ये ते कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत, तर मंत्री छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत। तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक देखील घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। 2 दिवस अधिवेशनाला सुट्टी असल्याने मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा देऊ केलेल्या आहेत। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि शिवसेनेसह भाजपचे इतरही आमदार उपस्थित होते। मुसळधार पावसानं यवतमाळमधील जामडोह इथल्या नाल्याला पूर आला। गावाला जोडणाऱ्या या नाल्यावर असलेल्या पुलावरून 5 फूट पाणी वाहत आहे, त्यामुळे जामडोह गावाचा संपर्क तुटलाय। हा रस्ता आणि पूल दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदनं दिली, मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाल्याला पूर आलाय। यामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर जमिनी देखील खरडून गेल्यात। वारा आणि बोरी मेंगापूर पुलावरून पाणी वाहून लागल्यानं संपूर्ण शिवार जलमय झालेला आहे आणि या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं भरपाई देण्याची मागणी होतीये। पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे। उमरखेड तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेला हा धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरतोय। 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतायत। पुणे हैदराबाद महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मोहोळ शहरात पावसामुळे चिखल झाला असून सोलापूरकडे जाणारी वाहतूक संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय। तर कन्या प्रशाला चौकात उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं वाहनांना अडथळा निर्माण झालाय। गेल्या 2 महिन्यांपासून उड्डाणपुलाचं काम सुरू असल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी होते। यवतमाळ जिल्ह्याच्या बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि यामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून पाण्याची पातळी नियंत्रित राहावी म्हणून धरणाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत, तर अरुणावती धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। इर्शाळवाडीमध्ये 17 ते 18 घरांवर डोंगर कोसळला। एवढी अडचणीची जागा होती की आपल्याकडे यंत्रणा असून देखील आपण ती वापरू शकत नव्हतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यामुळे परिस्थिती कठीण होती। एनडीआरएफच्या 4 टीम, अन्य अनेक पथकं, स्वयंसेवी संस्था आणि रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावल्याचं त्यांनी म्हटलं। दरड कोसळल्यानं इर्शाळवाडी गावच गायब झालं। दरम्यान या घटनेमध्ये 107 जण अजूनही बेपत्ता आहेत, तर दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या बचाव कार्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळे आजही बचाव कार्य थांबवण्यात आलंय। इगतपुरी तालुक्यात असलेला कावणई किल्ल्याचा काही भाग खचलाय। बिटुर्ली गावच्या बाजूनं काही भाग खचलेला आहे। या संदर्भात किल्ल्याचं कितपत नुकसान झालं याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोकणातील रत्नागिरी, पालघर तसंच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदिया या जिल्ह्यांना आजही रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गेले काही दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रामध्ये 42.75% पाणीसाठा जमा झालाय। हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये निम्मा आहे, तर गेल्या वर्षी याच दिवशी धरणामध्ये 88% अधिक पाणीसाठा होता। मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी 6 धरणं भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। वसईमध्ये पावसाचा पहिला बळी गेलाय। गिरीज इथल्या सातोडीवाडी इथे घरासमोरील वाहत्या नाल्यामध्ये बुडून 44 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। ब्रायन करवालो असं मृत व्यक्तीचं नाव आहे। करवालो हे बिस्किट आणण्यासाठी घराबाहेर पडले होते, मात्र घरासमोरील नाला ओलांडताना ते नाल्यामध्ये वाहून गेले। लोणावळ्यामध्ये सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे। या ठिकाणी आता वर्षा विहाराचा आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील गर्दी करू लागलेले आहेत। पावसामुळे भुशी धरणावरील पाण्याचा वेग देखील वाढला असून पर्यटक भुशी धरणावर गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निसर्गाच्या लहरीपणाचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसतोय। वादळी वारे, मुसळधार पाऊस पाणी यामुळे बळीराजा रसातळाला जाऊ नये यासाठी मावळ तालुक्यात 1 रुपयात पीक विमा भरायला वेग आलेला आहे। सध्या पवन मावळ भागात चांगला पाऊस पडल्यामुळे भात लागवडीला जोमात सुरुवात झाली आणि त्यामुळे भात पिकाला संरक्षण कवच मिळावं यासाठी शेतकरी 1 रुपयात पीक विमा काढतायत।
मावळ तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या मावळ तालुक्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे। डोंगर दऱ्यामधून प्रवाहित झालेले धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत। तर लोणावळ्यासह मावळ तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर इथे देखील नैसर्गिक धबधबे प्रवाहित झालेले आहेत आणि त्यामुळे एक्सप्रेसवेचं सौंदर्य आणखीनच खुललंय। लोणावळ्यातील नागरिकांचा उदरनिर्वाह हा या पर्यटनामुळे चालत असतो आणि सध्या वर्षाविहारासाठी येणारे पर्यटक हे कणीस, भजी, चहाचा आस्वाद घेताना दिसतायत आणि त्यामुळे सध्या भुशी धरण असो किंवा लोणावळ्यातील इतर पर्यटन स्थळं असो या ठिकाणी कणीस व्यवसाय हा तेजीमध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसाचा जोर वाढल्यानं भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पाण्याचा वेग मोठा आहे आणि त्यामुळे पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद पर्यटकांना घेता येत नसला तरी बाजूला येऊन पर्यटक आनंद घेतायत। कुपोषण निर्मूलनासाठी स्थापन केलेल्या समितीतील सदस्य असलेल्या डॉक्टर दीपक सावंतांनी पालघर आणि मेळघाटचा दौरा केला। यावेळी मेळघाटातील सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वॉर्मरची कमतरता लक्षात आल्यावर वॉर्मर मशीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपूर्द केलेल्या आहेत। राज्यातील आदिवासी भागात अद्यापही बालमृत्यूची समस्या सुटलेली नाहीये। कोकण विभागातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 11,528 बालकं कुपोषित असून मार्च 2023 अखेर 9,459 बालकांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालेलं आहे। तर राज्यात कुपोषण आणि बालमृत्यूबाबत राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात होता। यावर महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेमध्ये लेखी उत्तर सादर केलंय। वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्याची घोषणा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती। वैद्यकीय शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। मात्र वैद्यकीय शिक्षण मराठीमधून देण्यासाठी आवश्यक असलेलं शैक्षणिक साहित्यच तयार नसल्याचं उघडकीस आलंय। वैद्यकीय शिक्षणाची मराठी भाषेतील पाठ्यपुस्तकं उपलब्ध नाहीयेत आणि त्यामुळे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचा मराठीमधून अभ्यास कसा करणार असा प्रश्न निर्माण झालाय। सतत पडणाऱ्या पावसामुळे गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उपनगरीय सेवांचा बोजवारा उडालेला आहे। अशात रुळांची देखील देखभाल, दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। पश्चिम रेल्वेवर दिवसभरात ब्लॉक नसेल। ऐन पावसाळ्यामध्ये घेण्यात येणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। शून्य अपघात आणि गाड्यांच्या वक्तशीरपणात सुधारणा व्हावी यासाठी मध्य रेल्वेवरील फाटकांजवळील प्रवासी पादचारी फाटकातूनच ये जा करत असून त्यामुळे अनेक प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतोय। ही बाब लक्षात घेऊन यापुढे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी स्थानकांमध्ये सरकते जिने उभारण्याचा सपाटा लावलेला आहे। सरकते जिने उभारताना जास्त जागा व्यापली जात असून त्यामुळे फलाटावरील रुंदी कमी होऊन प्रवाशांना रहदारी करणं अडचणीचं होतंय। रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेले सरकते जिने दोन्ही बाजूनं 1 ते 1.5 मीटर अंतर सोडून बंदिस्त करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मोकळी जागा राहते आणि त्यामुळे बंदिस्त केलेल्या जागेचं अंतर कमी करून सरकत्या जिन्याची उभारणी केली जाणार आहे। नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतिम सिव्हिल पॅकेजचं कंत्राट दिलेलं आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील जारोली गाव ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा हे अंतर 135 किलोमीटर आहे आणि या 135 किलोमीटर लांबीच्या मार्गात काम करताना ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकं असून इथे बांधकाम करण्यात येणार आहे। त्याशिवाय मार्गामध्ये 7 बोगदे आणि वैतरणा नदीवर 2 किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याचा समावेश आहे। वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली 18 शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालय तसंच रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधांची दुकानं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यानुसार 14 वैद्यकीय महाविद्यालयांना जेनेरिक औषधांची केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला आता स्वस्त दरामध्ये रुग्णालयांमध्येच औषधं मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। ठाण्यामध्ये साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं असून डेंग्यू, मलेरिया आणि H3N2 आजाराचे रुग्ण आढळलेले आहेत। महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 18 दिवसात मलेरियाचे 20 तर डेंग्यूचे 7 रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्याबरोबरच कावीळ, लेप्टोस्पायरोसिस या आजारांचे रुग्ण देखील आढळले आहेत। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। रेल्वे प्रवाशांना माफक दरात आणि चांगल्या दर्जाचं जेवण मिळावं यासाठी रेल्वे प्रशासन आणि IRCTCद्वारे पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि यासाठी भारतीय रेल्वेच्या 64 स्थानकांवर नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे। तर या उपक्रमाला रेल्वे प्रवाशांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय।
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे इथे काही रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे। 2023च्या जाहिरातीमध्ये एकूण 2 रिक्त पदांची घोषणा केली आहे। पुणे शहराच्या प्रमुख रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। याबाबत विधिमंडळात देखील प्रश्न उपस्थित होत असून महापालिका आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर खड्ड्यांची माहिती कळवण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर केलाय। त्यासाठी सर्व कार्यालयांना आवश्यक साहित्य आणि एक वाहन देण्यात आलेलं आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन सेवेला उन्हाळी सुट्ट्यांच्या काळामध्ये प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। गेल्या 3 महिन्यात पुणे दर्शन बस सेवेतून पीएमपीला 13 लाखांचं उत्पन्न प्राप्त झालंय। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना शहरातील ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवण्यासाठी ही सेवा सुरू केलेली आहे। महारेरा क्रमांकाशिवाय गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिराती छापणाऱ्या राज्यातील 197 बिल्डरांना महारेरानं नोटीस पाठवलेल्या आहेत। एकूण 18 लाखांचा दंड ठोठावला असून त्यात मुंबईतील 52 आणि नागपुरातील 34 बिल्डरांचा समावेश आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांमुळे जर एखादा अपघात घडला तर त्याला संबंधित अभियंता आणि ठेकेदार सर्वस्वीपणे जबाबदार असतील, असं केडीएमसी प्रशासनानं स्पष्ट केलंय। दरम्यान केडीएमसीच्या इशाऱ्यामुळे ठेकेदार आणि अभियंत्यांचे धाबे चांगलेच दणाणलेत। भाजप पदाधिकाऱ्याच्या हत्येच्या उद्देशानं आलेल्या तिघांना उल्हासनगर हिल लाईन पोलिसांनी अटक केलेली आहे। रोहरा यांना भेटण्यावरून त्यांच्या अंगरक्षकांमध्ये बाचाबाची झाली होती आणि या आरोपींकडे तीक्ष्ण हत्यारं होती। मात्र यामध्ये ते पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले होते। मात्र उल्हासनगर हिल लाईन पोलीस त्यांना मोठ्या शिताफीनं त्यांनी अटक केली आहे। रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। तालुक्यातील 3ही पंपांवर अनेकदा पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यानं वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। मुंबईत मालाड अक्सा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। समुद्रातील भरतीमुळे 2 दिवस पूल बंद ठेवण्यात आला। दरम्यान पालिकेतील सीडीआरएफ आणि जीवरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत। पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आलेली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओपदी रमेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान चव्हाण यांनी पदभार स्वीकारलेला आहे। नाशिकमध्ये हेल्मेट सक्ती असून नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते। विना हेल्मेट त्यात ट्रिपल सीट असलेल्या तरुणांनी पोलिसांना पाहिल्यानंतर पळ काढला। मात्र वाहतूक पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडलं। या तरुणांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली। चंद्रपुरात येसगाव शिवारात एका वाघाचा मृत्यू झाला। वाघानं काही जणांवर हल्ला केला होता। यात वाघ जखमी झाल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात वन विभागाकडून अधिक तपास सुरू आहे। मुंबईमध्ये गोरेगाव चित्रनगरीत मराठी कलाकारांनी आंदोलन केलं। पुरस्कार विजेते कला दिग्दर्शक वासू पाटलांसोबत गैरवर्तन केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय पाटकर, दीपक कदम देखील यामध्ये सहभागी झाले होते। जालन्यामध्ये पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। एका बैठकीसाठी संभाजी भिडे जालन्यामध्ये येणार होते। मात्र या बैठकीला परवानगी देऊ नये अशी मागणी करत वंचितकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। सोलापुरात शिंगडगाव इथला बांधावरील रस्ता बंद झाला आणि त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत। या संदर्भात तातडीनं रस्ता बांधून देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केलेली आहे। लातूर ते घरणी वडवळ एसटी बस सेवा सुरू झाली आहे। यावेळी ग्रामस्थांनी चालक वाहकाचा सत्कार केला। गेल्या काही दिवसांपासून सतत मागणी होत होती आणि अखेर ग्रामस्थांची मागणी मंजूर झाली आहे। रत्नागिरीमधील आरजीपीपीएल कंपनीचं मोठं नुकसान झालं असून 400 कोटींहून अधिकचा तोटा वर्षाकाठी होतोय। दरम्यान वीज उत्पादन बंद असल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांवर याचा मोठा परिणाम होतोय। दरम्यान सरकारकडून मदत मिळत नसल्यानं प्रकल्प बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते। अमरावतीमध्ये जैन समाज बांधवांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। कर्नाटकातील चिक्कोडी इथे आचार्य कामकुमार नंदीजी महाराजांची हत्या झाली आणि या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला। बीडच्या माजलगाव इथल्या खामगाव पंढरपूर महामार्गावर मनसेनं रास्ता रोको केला। सुमारे 1.5 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। विधानसभेत मंत्री गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली। मंत्री अभ्यास करून येत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। त्यावर कुणी आईच्या पोटातून हुशार होऊन येत नसल्याचं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलं। गुलाबराव पाटील आणि ठाकरेंमध्ये एकंदरीतच जुंपलेली पाहायला मिळालं। सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरील रिधोरा इंटरचेंज इथे पाहणी केली। अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी भाजप कार्यकर्ते सेवा देणार आहेत।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.